नमस्कार, मी पूजा खेडकर. मी या काकांना 15 दिवसापूर्वी अमृत ज्यूस दिले होते. तर त्यापासून त्यांना काय फरक पडला आहे आणि अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता ते त्यांना विचारू आपण. काका, तुमचं नाव काय? सुनील काळराम सोकरे, गाव खडकवाडी, लोणी धामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. हे अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता? मला असा त्रास होत होता की उठता आणि बसता येत नव्हतं. एवढे गाठीने त्यात त्रासलो होतो मी. आणि मुळव्याचा हा मोठा भयंकर आजार आहे. मी 4 वेळा ऑपरेशन केलं पण काही सक्सेस नाही झालं. पहिलं ऑपरेशन आयुर्वेदिक हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, मुंबई बाजूला केलं आयुर्वेदिकमध्ये. नंतर तिथं फरक नाही पडला म्हणून सायन रेल्वे स्टेशनच्या बाजूला आयुर्वेदिक हॉस्पिटल मुंबई इथं 2दा केलं तरी फरक नाही जाणवला. आणि शेवट 3री 4थ्या वेळेस त्रास लय जास्त की गाठी नष्टे वहिनी ते काय गावराव गाठी यायच्या. मग मी शेवट माझ्या बायकोनी अजून पाहुणे लोकांनी सांगून की पडवळ डॉक्टर चांगले, तिथं आपण ऑपरेशन करू. तिथे ₹1.25 लाख घेतले पडवळ डॉक्टरनी 1-1.5 तासाचं ऑपरेशन करायला. आणि तरी तिच्या वर्षभर थोडं फरक पडला की परत की जे व्हायचं तेच झालं. पण जसं 29 तारखेपासून तुमच्याकडून हे जेवण औषध घेतलं, 29ला घेतलं आणि 31ला चालू केलं मी अमृत ज्यूस. तेव्हापासून मला 15 दिवसापासून आहे ना, काहीतरी 10-12 दिवसात आहे ना मला 10 पैसे फरक पडला होता. आणि तिथून पुढे 15 दिवस, आज 15 दिवस झाले मला 50 पैसे फरक पडलेला आहे. आणि गाडीवर सुद्धा बसता येत नव्हतं. पण त्या गाठी आजपर्यंत नष्ट झालेल्या आहे. फक्त जखम थोडी दुखती.